नमस्कार सगळ्यांना. हे बघा, आज रेन शॉवरचे पॉईंट आपल्याला सिलिंगला टच करायचे होते, कसे हवेत ठेवायचे होते ते पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी. आणि पीयूपी वाल्यांनी काय केलं होते की जे रेन शॉवरचे न पॉईंट काढले आपण, त्यांनी पीयूपीचं सीट लावून टाकलं होतं. मग आम्हाला ते तोडून फोडून काढून घेतलं. मग त्यानंतर आम्ही पूर्ण फिटिंग करायला घेतले हातात. हे बघा, अँकर फास्टनर मारून घेतले. मग त्यानंतर एक 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 शॉवर पॉईंट लावायला घेतले रेन शॉवरचे. अशा प्रकारे ही पावनाची क्लॅम्प आणि 10 mm चा बोल्ट फिटिंग करून मग आम्ही त्यानंतरून सगळे शॉवर पॉईंट लावायला घेतले होते. हे बघा, अशा प्रकारे, जेणेकरून वेट त्याचं पकडलं गेलं पाहिजे. पण हे पीयूपी वाल्यांची चुकी आहे का प्लंबरची चुकी आहे, हे पहिले एकदा मला नक्की कमेंट मध्ये सांगा. हे बघा, त्यानंतर हे सगळे पॉईंट अशा प्रकारे लावून घेतले. जेवढे बी त्यांनी पीयूपीचे सीट लावले ते काढायला आम्हाला लागले, कारण ते नसते काढले तर रेन शॉवर झालेच नसते. हाय बघा, पूर्ण हवेत लटकलाय पावनाचा पाईप. कशा प्रकारे लटकला आता बघून घ्या तुम्ही. 10 mm च्या बोल्टवर पूर्ण प्रॉपरली काम केलंय आणि त्याच्यावर माणूस जरी लटकला तरी ते पडणार नाही याची गॅरंटी आहे आणि खात्री आहे. हे बघा, अशा प्रकारे बोल्टाचं माप घेतलं होतं. त्यानंतर बोल्ट कट करून ठेवले होते. बोल्ट कट करण्याच्या नंतर पूर्ण सगळे शॉवर लावून झाले होते. कशा प्रकारे लावले तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.